काय तुम्हाला माहीत आहे की परीक्षेत विचारले जाणारे 90% प्रश्न हे केवळ तुमच्या संकल्पनावर आधारित असतात. म्हणजे संकल्पनात्मक जे स्पष्टता आहे त्याच्यावर आधारित असतात. एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली की मग ते प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. अनेक विद्यार्थी फक्त पाठांतर करतात आणि तिथेच त्यांची चूक होते. नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी रुद्र आणि आपण पाहत आहात प्रतिमा मराठी. आपल्या मिशन 1000 प्रश्न सिरीजचा आजचा हा चौथा भाग. आज आपण प्रश्न क्रमांक 76 ते 100 पाहणार आहोत, ज्यामध्ये NEP 2020 स्मृती म्हणजेच मेमरी आणि प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे. पण आजचे नवीन प्रश्न सुरू करण्यापूर्वी पाहूया भाग 3 मध्ये विचारलेल्या होमवर्क प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे. होमवर्क प्रश्न असा होता: मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये कोणी स्थापन केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे विल्यम वुंट. विल्यम वुंट यांनी 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली होती. या घटनेमुळे मानसशास्त्र हा विषय तत्वज्ञानापासून वेगळा होऊन एक स्वतंत्र विज्ञान म्हणून ओळखला जाऊ लागला होता. म्हणूनच विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. ज्या विद्यार्थी मित्रांनी कॉमेंट्समध्ये पर्याय अ असं उत्तर दिलं आहे, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमची तयारी खरोखरच कौतुकास्पद आहे. चला तर मग आता वळूया आजच्या भाग 4 मधील पहिल्या प्रश्नाकडं. आजच्या भागातील पहिला प्रश्न: बाह्य प्रेरणा म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत: स्वतःच्या आनंदासाठी शिकणे, केवळ नवीन माहिती मिळविण्यासाठी वाचणे, बक्षीस, गुण किंवा शिक्षेपासून वाचण्यासाठी केलेले प्रयत्न, आणि शेवटचा पर्याय आवडीचा छंद जोपासणे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, बक्षीस, गुण किंवा शिक्षेपासून वाचण्यासाठी केलेले प्रयत्न याला बाह्य प्रेरणा असं म्हणतात. म्हणजेच बघा, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेपेक्षा बाहेरील घटकांमुळे, जसं की आपण चॉकलेट देतो मुलांना किंवा पैसे देतो किंवा भीती वगैरे, तर या सगळ्या गोष्टींमुळं जे ते काम करतात, तेव्हा तिला बाह्य प्रेरणा असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न पहा: स्मृती म्हणजेच मेमरीच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता? पर्याय दिलेले आहेत: साठवण, नोंदणी किंवा सांकेतीकरण, प्रत्यावहन, विस्मरण. तर याचं उत्तर आहे नोंदणी किंवा सांकेतीकरण. तर यामध्ये बघा, माहिती आपल्या मेंदूत घेण्याची प्रक्रिया म्हणजे एन्कोडिंग असतं आणि यानंतर ती साठवलेली जी माहिती आहे, ती माहिती आवश्यकतेनुसार पुन्हा ती रिकॉल केली जाते, आठवली जाते. तर याचं उत्तर आहे नोंदणी किंवा सांकेतीकरण. पुढील प्रश्न आहे: NEP 2020 नुसार शिक्षणाचा भार कशावर असावा? पर्याय दिलेत: केवळ पाठ्यपुस्तक वाचणे, संकल्पनात्मक समज, पाठांतर करणे, फक्त परीक्षेसाठी शिकणे. बघा, या ठिकाणी याचं उत्तर आहे संकल्पनात्मक समज, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. नवीन शैक्षणिक धोरण पाठांतरापेक्षा विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यावर आणि त्यांच्या उपाययोजनावर अधिक भर देत आहे. पुढील प्रश्न: ADHD असलेल्या मुलांमध्ये खालीलपैकी कोणती वर्तणूक प्रामुख्याने दिसून येते? हा प्रश्न बघा पुन्हा आलेला आहे. ADHD असलेल्या मुलांमध्ये खालीलपैकी कोणती वर्तणूक प्रामुख्याने दिसून येते? सांगा बरं याचं उत्तर काय आहे? पर्याय दिलेले आहेत: अतिशय शांत राहणे, एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलता, खूप चांगले अक्षर काढणे, गणितात हुशार असणे. तर मला तुम्ही याचं उत्तर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. बघा, ADHD याचा लाँग फॉर्म देखील मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेला आहे. आपण ADHDचा लाँग फॉर्म मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलता. अशा मुलांना एका जागी स्थिर बसणं किंवा एका कामावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करणं जे आहे ते कठीण जातं. हे थोडे मुलं जे आहेत ते अतिचंचल असतात.
एखाद्या वेळेस शिक्षक बोलत आहेत तर त्यांचं बोलणं पूर्ण होण्याच्या अगोदरच हे काय करतात, तर बोलायला लागतात किंवा उत्तरं द्यायला लागतात. हे असे अ, मुलं असतात. पुढील प्रश्न, लेव वायगोट्स्की यांच्या सिद्धांतात एम-के-ओ म्हणजे काय? पर्याय दिलेत: माय नॉलेजेबल ऑदर, मोर नॉलेजेबल ऑदर, मल्टी नॉलेजेबल ऑदर, मॉडर्न नॉलेज ऑफिस. बघा सेकंड सी पर्याय जो आहे तो आहे मल्टी नॉलेज ऑब्जेक्ट आणि डी आहे मॉडर्न नॉलेज ऑफिस. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे मोर नॉलेजेबल ऑदर. एम-के-ओ म्हणजे अशी व्यक्ती समजा की जिला शिकणाऱ्या व्यक्तीपेक्षा म्हणजेच शिक्षक, पालक किंवा मित्र शिकणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या विषयाबद्दल अधिक माहिती आहे. है ना? एम-के-ओ म्हणजे अशी व्यक्ती जिला जो व्यक्ती शिकतोय त्या व्यक्तीपेक्षा त्या विषयाबद्दल अधिकची माहिती आहे. त्याला एम-के-ओ म्हणतात. मोर नॉलेजेबल ऑदर. पुढील प्रश्न आहे, बुद्धिमत्तेच्या मापनात मानसिक वय मेंटल एज ही संकल्पना कोणी दिली? पर्याय दिलेले आहेत: अल्फ्रेड बिने, थॉर्नडाईक, गिलफोर्ड, वॉटसन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अल्फ्रेड बिने. बिने यांनी मुलांच्या बौद्धिक क्षमतेचं मोजमाप करण्यासाठी 1908 मध्ये ही संकल्पना मांडली होती. लक्षात ठेवायचं सर्वांनी. प्रश्न पुढचा बघा, सृजनशील मुलांचे मुख्य वैशिष्ट्य काय? जे क्रिएटिव्ह माइंडची मुलं आहेत, क्रिएटिव्ह चिल्ड्रन, यांचं मुख्य वैशिष्ट्य काय असं विचारलंय. पर्याय दिलेत: ते खूप चुका करतात, त्यांचे हस्ताक्षर खराब असते, ते मूळ समस्यांवर नवनवीन आणि मौलिक उपाय शोधतात, ते वर्गात सतत गोंधळ घालतात. या ठिकाणी जे निगेटिव्ह दिलेले आहेत ते डायरेक्टली आपल्याला कट करायचे आणि या ठिकाणी आपला पर्याय राहतो तो सी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, ते मूळ समस्यांवर नवनवीन आणि मौलिक उपाय शोधतात. सर्जनशीलता म्हणजे केवळ म्हणजे चित्र काढणे वगैरे या गोष्टी नाही, तर समस्येवर एखादी समस्या आहे त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करणे है ना, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स, डायरेक्ट आउट ऑफ द बॉक्स पद्धतीनं विचार करणे, त्याला आपल्याला काय म्हणता येईल, सर्जनशीलता म्हणता येईल. पुढील प्रश्न, हार्वर्ड गार्डनर यांच्या मते भाषिक बुद्धिमत्ता कोणामध्ये जास्त असते? लिंग्विस्टिक इंटेलिजन्स जे आहे ते नेमकं कोणामध्ये जास्त असते असं हार्वर्ड गार्डनर यांच्या मते विचारण्यात आलेलं आहे. तर बघा पर्याय दिलेत: खेळाडू, कवी आणि लेखक, वैज्ञानिक, मूर्तिकार. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे कवी आणि लेखक. म्हणजे ज्यांना शब्दांचा वापर, अर्थ, उच्चार यावर प्रभुत्व असते त्यांच्यात भाषिक बुद्धिमत्ता जी आहे ती जास्त असते. पुढील प्रश्न, अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय? पर्याय दिलेत: वातावरणातून मिळणारे संस्कार, पालकांकडून मुलांकडे संक्रमित होणारी जैविक वैशिष्ट्ये, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी, मित्रांचा प्रभाव. उत्तर आहे बी, पालकांकडून मुलांकडे संक्रमित होणारी जैविक वैशिष्ट्ये. डोळ्याचा रंग असेल, उंची असेल किंवा केसांचा जो प्रकार असेल, यासारखी काही वैशिष्ट्ये जी आहेत ते जेनेटिकली काय असतात, समोरच्या पिढीला ते मिळत असतात है ना. कशामार्फत? जनुकांमार्फत, ज्याला आपण जीन्स म्हणतो. पुढील प्रश्न, अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीमध्ये सर्वात वरचा म्हणजेच 5वा स्तर कोणता? या ठिकाणी पर्याय दिलेत: शारीरिक गरजा, सुरक्षितेच्या गरजा, आत्मप्रत्यक्षीकरण, प्रेम आणि आपुलकी. तर पर्याय आहे सी, हेच आपलं उत्तर आहे, आत्मप्रत्यक्षीकरण. हा सर्वोच्च स्तर आहे जिथं व्यक्तीला तिच्या पूर्ण क्षमतेची ओळख होते आणि ती स्वतःच्या ध्येयाप्रती काय होते, समर्पित होते. या ठिकाणी बघा आपल्याला मास्लोची श्रेणी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि सर्वात हा पिरॅमिड्स दिसत आहे, यामध्ये सर्वात वरचा स्तर बघा सेल्फ ॲक्च्युअलायझेशन जे आहे ते दिलेला आहे. पुढे बघा, अध्ययन वक्र मधील पठार अवस्था कशाचे संकेत देते? बऱ्याच वेळेस या गोष्टींवर प्रश्न विचारला जातो की अध्ययन वक्रामधील पठार अवस्था कशाचे संकेत देते? पर्याय दिलेत: अध्ययन खूप वेगानं होत आहे, अध्ययनात प्रगती थांबलेली किंवा संथ आहे,
अध्ययन पूर्ण झाले आहे, विद्यार्थ्याची प्रकृती खराब आहे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अध्ययनात प्रगती थांबलेली किंवा संथ आहे, यालाच पठार अवस्था म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा शिकण्याच्या प्रक्रियेत काही अडथळे, काही काही काळ प्रगती दिसून येत नाही, आहे ना, स्थिरता येते, तेव्हा त्याला पठार अवस्था म्हटलं जातं. पुढील प्रश्न, बहुभाषिकता वर्गासाठी काय आहे? बघा या ठिकाणी त्याचे पर्याय सांगितलेले आहेत. शिकवण्यातील अडथळा, शिक्षकासाठी डोकेदुखी, एक महत्त्वाची साधनसंपत्ती, मुलांमध्ये गोंधळ निर्माण करणारी गोष्ट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एक महत्त्वाची साधनसंपत्ती. वेगवेगळ्या भाषांमधील मुले एकत्र जर शिकत असतील, एकत्र शिकल्याने त्यांच्या शब्दसंग्रहामध्ये काय होते, वाढ होते आणि ते एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करायला शिकतात. पुढील प्रश्न, मुले रडत नाहीत कारण ते पुरुष आहेत, असे विधान कशाचे उदाहरण आहे? बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय दिलेत: लिंग समता, लिंग रूढिवाद, लिंग संवेदनशीलता, लिंग न्याय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिंग रूढिवाद. समाजातील ठराविक पूर्वग्रहांमुळे स्त्री किंवा पुरुषांच्या वर्तणुकीबद्दल लावलेले जे चुकीचे निकष आहेत, है ना, ते त्याला रूढिवाद म्हटलं जातं. ते लिंग रूढिवाद जे आहे ती या ठिकाणी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, रचनावादी वर्गात मूल्यमापन कसे असावे? रचनावादी वर्गामध्ये मूल्यमापन कसे असावे? पर्याय दिलेले आहेत. केवळ सत्राच्या शेवटी होणारे, प्रक्रियेचा भाग आणि गुणात्मक, कडक आणि शिक्षा देणारे, दुसऱ्या विद्यार्थ्यांशी तुलना करणारे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रक्रियेचा भाग आणि गुणात्मक. मूल कसं शिकत आहे हे समजून घेण्यासाठी रचनावादी वर्गामध्ये सतत निरीक्षण आणि फीडबॅक जो आहे तो दिला जात असतो. पुढील प्रश्न, एका मुलाला सायकल चालवता येते म्हणून तो मोटारसायकल लवकर शिकतो, हे कशाचं उदाहरण आहे? ते या ठिकाणी पर्याय दिलेत: शून्यात्मक संक्रमण, धनात्मक किंवा सकारात्मक संक्रमण, नकारात्मक संक्रमण आणि विस्मरण. तर या ठिकाणी पर्याय बी हे याचं उत्तर आहे, धनात्मक किंवा सकारात्मक संक्रमण. म्हणजे जेव्हा जुनं ज्ञान कौशल्य आहे ते नवीन कौशल्य शिकताना मदत करतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं, सकारात्मक संक्रमण म्हणायचं आहे. पुढील प्रश्न, मुलांच्या विकासाची दिशा कशी असते? पर्याय दिलेत: पायाकडून डोक्याकडे, मध्यभागाकडून टोकाकडे, उजवीकडून डावीकडे, पायाकडून हाताकडे. तर या ठिकाणी पर्याय बी उत्तर आहे, मध्यभागाकडून टोकाकडे. मुलांचा जो विकास आहे शरीराच्या मध्यभागाकडून आहे ना, जो पाठीचा कणा आहे तो बाहेरील भागांकडे म्हणजे हात पाय असा होत जात असतो. पुढील प्रश्न, अमूर्त विचार कोणत्या अवस्थेत सुरू होतो? पर्याय दिलेत: संवेदनकारक, पूर्व कार्यक्षम, मूर्त कार्यक्षम, औपचारिक कार्यक्षम अवस्था. पर्याय दिलेला आहे, याचा उत्तर आहे डी, औपचारिक कार्यक्षम अवस्था. 11 वर्षानंतर मुले अशा गोष्टींचा विचार करू शकतात ज्या त्यांच्या समोर म्हणजे प्रत्यक्ष हजर नाहीत. तर त्याला आहे ना, या ठिकाणी बघा आपण याचं उत्तर सांगितलेलं आहे, औपचारिक कार्यक्षम अवस्था. पुढील प्रश्न, प्रतिसाद प्रोत्साहन एस-आर थिअरी जी आहे ते सिद्धांत प्रामुख्याने कोणत्या विचारसरणीचा आहे? पर्याय दिलेत: रचनावाद, वर्तनवाद, मानवतावाद, संज्ञावाद. या ठिकाणी उत्तर आहे बी, वर्तनवाद. वर्तनवादी मानतात की स्टिम्युलस, ज्याला उद्दीपक म्हणतो, तो दिल्यावर विशिष्ट प्रतिसाद मिळत असतो, विशिष्ट रिस्पॉन्स मिळत असतो, ज्यातून काय होतं, शिक्षण घडत असतं. पुढील प्रश्न, अहंकेंद्री म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत: खूप गर्व असणे, मुलाला वाटते की जग त्याच्याच भोवती फिरत आहे आणि सर्वांचे विचार त्याच्यासारखेच आहेत, स्वतःचा फायदा पाहणे, दुसऱ्याची मदत करणे. या ठिकाणी बघा पर्याय दिलेला आहे, मुलाला वाटते की जग त्याच्याच भोवती फिरत आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. 2 ते 7 वर्षांची जे मुलं आहेत ना, ते इतरांचा दृष्टिकोन समजू शकत नाहीत. त्यांना स्वतःचा विचार जो आहे तोच अंतिम विचार वाटत असतो. पुढील प्रश्न, ब्लूमच्या वर्गीकरणानुसार सर्वात खालचा स्तर कोणता आहे?
बघा या ठिकाणी ब्लूमचं जे वर्गीकरण आहे त्याचा सर्वात खालचा स्तर बघा. पर्याय दिलेले आहेत ज्ञान, आकलन, उपयोजन, मूल्यमापन. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ज्ञान. म्हणजे माहिती लक्षात ठेवणं किंवा आठवणं हा शिकण्याच्या प्रक्रियेतील सर्वात प्राथमिक स्तर आहे. पुढील प्रश्न, बुद्धिमत्तेचा त्रिआयामी सिद्धांत कोणी मांडला? थ्री डी जो सिद्धांत आहे तो कोणी मांडलेला आहे? पर्याय दिलेत गिलफोर्ड, कोहलर, पियाजे, टर्मन. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गिलफोर्ड. त्यांनी विषयाशय, क्रिया आणि निर्मिती अशा 3 परिणामांमध्ये बुद्धिमत्तेचे 180 घटक सांगितलेले आहेत. 180 घटक सांगितलेले आहेत. पुढील प्रश्न, मुलांच्या विकासातील वातावरण म्हणजे काय? या ठिकाणी त्याचे पर्याय आहेत केवळ हवामान, मुलाच्या सभोवतालच्या सर्व बाह्य परिस्थिती, कुटुंब, शाळा, समाज, फक्त आईवडील, फक्त पुस्तके. तर या ठिकाणी पर्याय बी उत्तर आहे मुलाच्या सभोवतालच्या सर्व बाह्य परिस्थिती. प्रश्न पुढचा, शिक्षण हक्क कायदा RTI 2009 भारतात कधी लागू झाला? पर्याय दिलेत 1 एप्रिल 2009, 1 एप्रिल 2010, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 2010. तर या ठिकाणी उत्तर आहे बी 1 एप्रिल 2010. कायदा 2009 मध्ये मंजूर झाला, पण त्याची अंमलबजावणी जी आहे ती 1 एप्रिल 2010 पासून देशभरामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, प्रकल्प पद्धतीचे प्रणेते कोण आहेत? पर्याय WH किलपॅट्रिक, फ्रॉबेल, मॉन्टेसरी, रुसो. तर याचं उत्तर आहे किलपॅट्रिक. किलपॅट्रिक हे जॉन ड्यूई यांचे शिष्य होते आणि त्यांना काय सामाजिक वातावरणात कृतीतून शिकण्यावर भर दिला होता. सामाजिक वातावरणात काय कृतीतून शिकण्यावर त्यांनी भर दिला होता, म्हणून किलपॅट्रिक जे आहेत त्यांना प्रकल्प पद्धतीचे जनक म्हटलं जातं. शेवटचा प्रश्न या ठिकाणी, मूल्यमापन ही प्रक्रिया कशी आहे? केवळ गुणात्मक, केवळ संख्यात्मक, संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही, फक्त लेखी परीक्षेवर आधारित? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही. यात बघा गुणांसोबतच विद्यार्थ्याच्या वर्तणुकीतील जे बदल आहेत, जे गुणवैशिष्ट्य आहेत है ना, बदलांचे जे गुणवैशिष्ट्य आहेत है ना, तर त्याचं काय केलं जातं, मापन केलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आपले पहिले 100 प्रश्न यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 1000 प्रश्नांच्या या महासफरीत आपण आता 10% टप्पा पूर्ण केला आहे. मला खात्री आहे की हे 100 प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी एक भक्कम पाया ठरतील. आता वेळ आहे आजच्या होमवर्क प्रश्नाची. स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. म्हणजेच किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण आहेत? तुमच्या प्रतिसादावरूनच मला समजेल की तुम्हाला ही सिरीज किती आवडत आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळं मला पुढचे भाग बनवण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ आपल्या इतर शिक्षक मित्रांना शेअर करा आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. अभ्यास करत रहा, जिद्द मात्र सोडू नका. भेटूया लवकरच भाग 5 मध्ये. धन्यवाद. जय हिंद.